महाराष्ट्रामध्ये चर्चेला जाणारा मतदारसंघ म्हणजे लोहा कंधार. याच मतदारसंघासंदर्भात आपण एक पाहणार आहोत युनिक गोष्ट. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहत आहेत राजमुद्रा न्यूज लाईव्ह. याच नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ याची जर आपण पाहिलं तर फार वेगवेगळी भूमिका येते. कारण की हा मतदारसंघ लोकसभेसाठी जातोय लातूरमध्ये आणि विधानसभेसाठी येतो नांदेडमध्ये. आणि या मतदारसंघातील काही भाग हा मुखेड कंधारमध्ये तिकडेही जातोय, काही भाग लातूरमध्ये जातोय आणि काही भाग नांदेडमध्ये येतोय. आणि अशी सविस्तर चर्चा आहे. सध्या या मतदारसंघाचं आमदार पदाचं नेतृत्व करणारे शेकपाचे श्यामसुंदर शिंदे. आता शेकपा म्हणता येणार नाही, नेमकं असं झालं आहे की श्यामसुंदर नेमके कुठे आहेत हे कोणालाच कळायला मार्ग नाही. ते निवडून आले त्यावेळेसपासून कधी ह्या पक्षाकडे, कधी त्या पक्षाकडे, कधी इकडे, कधी तिकडे, परंतु निवडून आले ते शेकापा जे पक्ष आहे ते आहे महाविकास आघाडीमध्ये. परंतु ते आता सध्या अजित दादा यांनी मागं वक्तव्य केलं की आमचे अजित पवार गटाकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून श्यामसुंदर शिंदे निवडणूक लढवणार असं देखील त्यांचं स्पष्ट भूमिका मांडली. त्यासोबत ते महाविकास आघाडीकडे देखील तिकीट मागतात. त्यासोबतच कालच राहुल गांधी नांदेड दौऱ्यावर त्यांची देखील त्यांनी भेट घेतली. नेमकं त्यांच्याविषयी मात्र वेगळंच नांदेडमध्ये ऐकायला मिळतं. आता नेमकं लोहा कंधारमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलं. लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर प्रताप पाटील यांनी लोहा कंधार विधानसभा निवडून आणायचीच आणि मला आमदार व्हायचे या दृष्टिकोनातून फार मोठी रणनीती चालवली. त्यानंतर काही मागेच 8 दिवसापूर्वी वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळं ही जागा इथली जे रिक्त होणार असल्यामुळं त्यांनी मात्र पुन्हा आपले जे काही संकेत होते ते बदलण्याचा प्रयत्न केला. आणि आता त्यांनी चालू केले की मला लोकसभा निवडणूक लढवायची आणि खासदार व्हायचं. परंतु हे शक्य होईल काय होईल हे अजून तरी आपण काही सांगू शकणार नाही. परंतु लोहा कंधारमध्ये याचा परिणाम काय वेगळा होऊ शकतो. कारण की गेल्या वेळेस शेकापाकडून श्यामसुंदर शिंदे निवडणुकीला उभा टाकले होते. प्रताप पाटील हे देखील त्यांचा मुलगा निवडणूक लढवणारच होता. असं वाटत होतं की दोघांमध्ये मोठी संघर्ष होईल, तट होईल आणि दोघांनाच निवडणूक होईल असं देखील वातावरण झालं. परंतु प्रताप पाटील यांना तिकीट न मिळाल्यामुळे प्रताप पाटील यांनी थोडासा बाजूला मार्ग घेतला आणि ऐन टाईमला शेवटच्या टप्प्यामध्ये श्यामसुंदर शिंदे यांना निवडून आणण्यासाठी आपली जी संपूर्ण कार्यकर्त्याची टीम आहे ती श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठीशी लावली आणि त्यांना निवडून आणलं. मग आता यावेळेस हेच प्रकार होणार का आणि होईलच अशी देखील चर्चा दबक्या आवाजामध्ये चालू आहे. आता यावेळी श्यामसुंदर शिंदे निवडणुकीला उभा टाकतील आणि प्रताप पाटील देखील आता लोकसभा आणि विधानसभा ही एकाच वेळी होणार असल्यामुळे प्रताप पाटील लोकसभेला निवडणुकीला उभा टाकतील. आणि त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनेक नाव चर्चेला आहेत. कारण की सध्या लोकांचा आणि नेत्यांना देखील असं वाटतं की जर आम्ही महाविकास आघाडीकडून उभा टाकलो तर आम्ही निवडून येण्याचे काही चान्सेस मोठ्या प्रमाणात असू शकतात. त्यामुळे एकनाथदा उबाटा गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यासोबतच पुरुषोत्तम धोंडगे म्हणजे पुरुषोत्तम धोंडगे हे केशवराव धोंडगे यांचे चिरंजीव. केशवराव धोंडगे यांचं कार्य प्रचंड मोठं आहे. त्यांनी या मतदारसंघाचं प्रचंड नेतृत्व केलं आहे आणि त्यांच्यामुळे हा लोहा कंधार मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरत होता. मग यावेळेस आता पुरुषोत्तम धोंडगे देखील निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासोबतच महाविकास आघाडीकडून अजून देखील काही नेते असतील, कार्यकर्ते असतील ते देखील तिकीट मागत आहेत. त्यासोबतच इथं ओबीसी फॅक्टर मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टर तयार करून ओबीसीची देखील आता असं मागं काही दिवसापूर्वी चाललं होतं की एकाच ओबीसी माणसाने निवडणूक लढवायची असं त्यांचं काही ते ठरव होतं. परंतु आता मात्र ओबीसीमध्ये एक मोठी फाईट लागते. कारण की चंद्रसेन पाटील देखील म्हणतात मी निवडणूक लढवणार. त्यासोबतच गजानन सूर्यवंशी देखील म्हणतात मी निवडणूक लढवणार. त्यासोबतच गेल्या वेळेसचे 2 नंबरला असलेले शिवा नरंगले देखील म्हणतात मी ओबीसीचा चेहरा आणि वंचितकडून निवडणूक लढवणार. यामध्ये ही देखील एक चर्चेचा विषय ठरला आहे. आणि यासह मनोहर धोंडे यांनी मागेच महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या बाजूने बसून बैठक झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुरू केलं की आम्हाला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल. म्हणजे नेमकं या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही जागा भाजपाला सुटेल की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटेल किंवा शंकर अण्णाची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण की शंकर अण्णा एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते देखील स्वतःसाठी ही जागा स्वतःसाठी ठेवू शकतात का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. यासह आपल्याला नेमकं काय वाटतंय, अजून कोणती नवीन चेहरे आहेत का. कारण की या मतदारसंघामध्ये अनेकांना वाटतं की मी निवडणूक लढवणार आहे. यामुळं आपल्याला नेमकं काय वाटतं हे राजमुद्रा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला प्रश्न विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम आम्ही नक्कीच करूया. धन्यवाद.